आता पावसासंदर्भातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। नाशिकमध्ये इगतपुरी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। भावली धरण 100% भरले। धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग सुरू करण्यात आला। पावसाअभावी खरीप पिकांवर परिणाम होण्याची भीती आहे, मात्र अखेर मुसळधार पावसाने हजेरी लावत सर्वांना मोठा दिलासा दिला आहे। बारामतीत मुसळधार पावसाला सुरुवात झाली। यावेळी जोराचा पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे। वाशिममध्ये सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस बरसलाय। पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। पिकांना नवसंजीवनी मिळत असून शेतशिवारात समाधानाचं वातावरण आहे। पालघरच्या जव्हार येथील दाभोसा धबधब्यावर पर्यटकांची गर्दी झाली। मुंबई, ठाणे, नाशिक, गुजरात परिसरातील हजारो पर्यटक इथे गर्दी करत आहेत। रत्नागिरीत दमदार पावसामुळे भात लावणीच्या कामांना चांगलाच वेग आलाय। गेल्या काही दिवसांपासून पावसाअभावी रखडलेली शेतीची कामं पुन्हा जोमानं सुरू झाली आहे। शेतकरी मोठ्या उत्साहात लावणीत व्यस्त आहेत। जम्मू काश्मीरच्या भालेचा डोडा इथं मुसळधार पावसाला सुरुवात झाली। अचानक पूर आणि भूस्खलनाचा धोका जास्त असल्यानं प्रशासनाने लोकांना नद्या, नाले, भूस्खलन प्रवण क्षेत्रात जाणं टाळण्याचं आवाहन केलं। नाशिकला पुढील 3 दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय। दिल्लीत मुसळधार पाऊस बरसलाय। प्रशासनाचं परिस्थितीवर लक्ष आहे। अमरावती शहरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस सुरू आहे। धुवाधार पावसामुळे उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। पिकांना खऱ्या अर्थानं नवसंजीवनी मिळणार आहे। नागपूर जिल्ह्यात पावसाचा जोर दिसून येतोय। पावसामुळे खरीप हंगामातील कोमेजलेल्या पिकांना संजीवनी मिळाली। पुढील 2 दिवस मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे।